पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 198। अभंग असा आहे की नव्हतो सावचित्त तेणे अंतरले हित, पडिला नामाचा विसर वाढविला संसार, लटिक्याचे पुरी गेलो वाहोनिया दुरी, तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव। अभंगामध्ये असा जो कोणी आहे की तो आपलं कसं चुकलं, कुठं चुकलं याचा विचार करतोय आणि त्या विचारातून चुकल्यामुळं आपण कोणत्या फाशात सापडलो हे त्याला कळालेलं आहे। त्यासाठी असं सांगितलं गेलं की नव्हतो सावचित्त, म्हणजेच परमार्थ हा नेहमी सावधपणाने करायचा असतो। बेसावधपणा हा काय आहे की परमार्थाला अडचणीत आणणार आहे। जो सावध आहे तो नित्य सावध राहूनच परमार्थ करेल। एकदा सावध राहिलं आणि तेवढा काळ झाला असं नाही, अखंड सावध असलं पाहिजे। असे एक कथा सांगतात, म्हणजे असं घडतं सगळीकडं की बऱ्याचशा देवस्थानाच्या ठिकाणी माकडांचा जथा असतो। माकडांचे कळपच्या कळप असतात आणि लोक दर्शनाला म्हणून तिथं जातात। मग कुठंतरी एका ठिकाणी बसायचं, पाणी आपली दशमी आणलेली खायची, पण हे माकडं त्रास देतात। आता काय करायचं म्हणून काय करायचं, हातात काठी घ्यायची आणि डाव्या हातात काठी अशी उगारून धरायची आणि उजव्या हाताने जेवायचं। ते माकड फिरतं कडनी। आता त्याला माहीत असते की आपल्याला हे घ्यायचं आहे, पण ह्याच्या हातात काठी। मग ते माकड काठीकडं पाहत नाही, त्याच्या दशमीकडं पाहत नाही, त्याच्या डोळ्याकडे पाहत, याचे डोळे जरासे दुसरीकडे गेले की गाठोडं उचललं त्याने। म्हणजे जरा थोड बेसावध झाला की बरोबर नेतो आणि पुन्हा किती काठी खाली घेतलं तर गेलं गाठोडं आपलं। म्हणजे त्यांनी इतकं केलं की ह्याच्याकडं कुठं लक्ष द्यायचं, तर नजर जराशी इकडे तिकडे गेली की झालं। म्हणजेच बेसावधपणा हा कसा असतो, तर त्याला महत्त्वाचं सांगितलं की परमार्थात सावधपणाला महत्त्व आहे। एक अभंग आहे तुकोबारायाचा की सावध झालो हरीच्या आलो जागरणा। मग मी सावध झालो तरच इकडे येईन, एरवी नाही येत। म्हणून चुकलं कसं, तर मी सावधचित्त म्हणजे सावधपणा। आता हा सावधपणा माझ्या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळं काय झालं, तर त्याने अंतरलो हित, माझं हित कशात आहे हे मला कळालं नाही। हिताची गोष्ट करायला पाहिजे होती। हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करणं हे हित आहे, पण त्यात सावध नाही। मग मनुष्य कायमचा बेसावध आहे का, तर कायमचा बेसावध नाही। तो सावध आहे तो हरिनामा व्यतिरिक्त ठिकाणी सावध आहे। म्हणजे त्याला प्रापंचिक वस्तू, लाभ, फायदा याच्यात सावधपणा आहे, नामस्मरणात बेसावध झाला। आता असं सांगितलं की इथं सावध राहा, तिकडचं सहज होत आहे, पण हेच झालं आणि माझ्या हितापासून अंतर पडलं। हित काय आहे, तर हित हे आयुष्यभर आहे आणि परिपूर्ण करणारे, आयुष्याचं सार्थक करणारे। जसं तुकोबाराय म्हणतात की जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले साचे। मी का जन्माला आलो त्याचं फळ मला मिळालं, पण हेच जे काही करायचं आहे ते सोडून देऊन दुसरं काही करत बसला
तर दुसरं फळ मिळालं ते सगळं कसं आहे, तर ते तात्कालिक आहे, मिळतं पण आणि संपतं पण. आत्तापर्यंत आपण जेवढे जेवढे संसारातले ज्या काही असतील त्या गोष्टी मिळवत राहिलो, अतिशय कष्ट घेतले, कोणतं टिकलं? सगळं निघून गेलं. बरं एक मिळवलं म्हणजे मग दुसरं संपतं का? तर दुसरं त्याच्या पुढं उभं राहतं. म्हणजे मनुष्याला एक 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 काय आहेच. जसं एखाद्याला घर नव्हतं, मग घर त्यांनी केलं तयार, आता राहायला घर झालं. त्याला आता कळलं घर झालं, आता काही नाही. मग घरातले वस्तू आणावं लागल्या, जे जे लागतं ते आणावं लागलं. ते आणता आणता पुरेवाट झाली. आता म्हणलं आपलं आता तरी झालं, आलं घरात, कपाट आलं, बेड आलं, बसायला खुर्च्या आल्या, स्वयंपाकाचं साहित्य आलं. आता नाही काय काळजी. पुन्हा हे सांभाळायची काळजी आली. याला कुठं काय अजून उंदीर लागतील, कुठं काही होईल ते आलं. त्याच्यानंतर काय झालं, घराचा रंगरंगोटी आली, घरातली कुठली अजून दुरुस्ती आली. सतत लागतंच मागं, कशातच हे पूर्ण होत नाही. म्हणून हे सगळं अपुरं आहे. आणि पूर्ण होतं ते परमार्थाचंच. परमार्थ हा काय, एकदा सावधपणानं केला तर तो पूर्णतेकडं जाणार आहे. म्हणून हेच माझं हित होतं आणि त्या हितापासून मी अंतरलेलो आहे. पडिला नामाचा विसर. आता सगळ्यात महत्त्वाची चूक कुठं झाली, सावध राहिलो नाही. त्यामुळं नामस्मरण घ्यायचं आहे. नामासाठीच आपल्याला काय आहे की हा देह मिळालेला आहे, याचाच विसर पडला. पडिला नामाचा विसर. नाम एक असे की ते तुम्ही तुमचं काम करा, तुमचे काय असेल ते करा, नाम काही तुमच्या कामाला अडचण आणत नाही. नाम होत असतं ते मुखानं, मग त्याला म्हणायचं नामोच्चार. नामोच्चार करायचा असेल तर शरीराचे हात पाय यांना काय अडचण आहे. पण जर तुम्हाला बोलायचं असेल, दुसऱ्याशी संवाद करायचा असेल तर नामोच्चार नाही. मग अशा वेळेस काय, तर नामचिंतन आहे. अंतरंगामध्ये नामाचं चिंतन करायचं आणि वरचे काय असेल ते घेणं देणं सगळं होतं. म्हणजे मग दोन प्रकार आले, एक वाचेनं नाम उच्चार आला आणि एक अंतःकरणात नामस्मरण झालं किंवा नामचिंतन झालं. यातलं दोन्ही माझ्याकडून झालं नाही. संत महात्म्यांनी हेच केलं की आतलं चिंतन चालू होण्याकरता तुम्हाला अगोदर बाहेरच्या मुखाला सवय लावली पाहिजे. तुमचं नाम घेण्याचं मुखाला जर सवय झाली तर चिंतनाची सवय होईल. म्हणून तर ज्ञानोबारायानं हरिपाठात द्रुपद केलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्य कोणतं, तर पुन्हा नामस्मरण अंतःकरणात स्थिर राहील हेच पुण्य आहे. ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य काय. पण अगोदर काय करावं लागेल, मुखाने नाम घ्यावं लागेल. मुखाने नाम घेणं हे जर विसरलं तर पुढचं कसं राहील. कारण नाम हे आंतरप्रवाही, जसं जसं तुम्ही नाम घेऊ लागला तसं तसं ते नाम अंतरंगामध्ये जायला लागलं. आणि अंतरंगामध्ये जे काही स्थान आहे की जिथं परिणाम उभा राहतात, त्या अंतःकरणात ते गोड लागायला लागलं. अंतःकरणाला नामाची गोडी लागली की अंतःकरण तुमचं काही वर होऊ द्या, आत नाम घेत राहतं. पण सुरुवातीलाच झालं पडिला नामाचा विसर. मला नाम घ्यावं हे विसरलो. आता मनुष्य काय आहे की एकटा बसलेला असू द्या, नाहीतर चार माणसात असू द्या, नाहीतर कुठल्या पाहुण्या रावड्याच्या समारंभात असू द्या, कुठेही असला आणि तो जर म्हणायला लागला विठ्ठल विठ्ठल, कोण त्याला नावं ठेवील, कोण म्हणेल हे बंद कर रे तुझं. कुठेही गेला आणि कुठेही माणसात बसला, किती माणसं असली आणि तू जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल तर कोणी काही नाही. एखाद्याला आवडलंच नाही त्याच्याजवळनं उठून जाईल, त्याला बंद कर म्हणता येत नाही, कारण त्याला सवय आहे. हा म्हणेल नको ह्याच्याजवळ, चला लांब. मग लांब जाईल, कदाचित सगळे लांब जातील, तू एकटा बसशील आणि तुझं नाम चालेल. नाम घेणाऱ्याला कोणी कधी अडवत नाही, नाम घेणाराचा बद्दल कोणाला त्रास होत नाही. मग हे सगळं असताना सुद्धा माझ्या ठिकाणी हा का विसर पडला.
म्हणजे हा काय करतोय की माझं कुठं चुकलं ह्याचा शोध घेतो. वाढविला संसार. आता त्या विसराचं दुसरं एक प्रकार झाला. अगोदरच्या तुकड्या सांगितलं अंतरले हित, हितापासून दुरावलो. आता पुन्हा सांगितलं नामाचा विसर पडला. का विसर पडला? तर संसाराचा व्याप वाढवला. एवढा व्याप वाढवला, एवढा वाढवला की वाढवता वाढवता नाम घ्यायचं हेच विसरलं. आता गोष्ट अशी आहे की मनुष्याचा संसार आहे तेवढा जर राहिला तरी त्याचं काम होतंच. कारण काय असतं की भुकेला काहीतरी 2 वेळ मिळालं पाहिजे, अंथरूण मिळालं पाहिजे, पांघरून मिळालं पाहिजे आणि अंगावर कपडा असला पाहिजे. ह्या झाल्या त्याच्या नित्याच्या गरजा. आता तिथं काय आहे, हे सगळं असलं म्हणजे चाललं ना, पण एवढं राहून चालत नाही, ह्याच्यापेक्षा जास्त असं वाटतं. मनुष्याला काय आहे की नुसतं अन्न नको, अन्नातले प्रकार पाहिजेत. नुसतं वस्त्र नको, अनेकदा त्याच्यामध्ये काय आहे जोड्या वस्त्राच्या असल्या पाहिजेत. आणि हे सगळं असल्यावर नुसतं घर नको, अजून त्यामध्ये आणखीन काही ना काहीतरी वाढ असली पाहिजे. म्हणजे मूलभूत गरज केवढी होती आणि वाढत किती गेला वाढत. असं एका ठिकाणी ऐकण्यात आलं की तो एक मुलगा होता आणि लहानपणी काय करायचं, आईला दूध नसल्यामुळं त्याला वरचं दूध पाजायची. मग वरचं दूध पित असताना त्याची भूक भागायची. वरचं दूध त्याला लागतं तेवढं. त्यानंतर त्याला थोडीशी भूक वाढली, पुन्हा थोडंसं दूध वाढवलं. असं करत करत तो 5-6 वर्षाचा झाला, तो दूधच प्यायचा. त्याला अन्न खाऊ घातलं नाही ना आईलाही पुन्हा त्याला खाऊ घालावं नाही. भूक लागली की दूध द्यायची. पुढं तो मोठा झाला, पुढं त्याचं लग्न झालं, मुलं बाळं झाली, पण हा दुधावरच राहायचा. कारण अन्न कधी खाल्लंच नाही, त्यामुळं त्याला दूध. मग कुठंतरी आता एवढं सगळं झाल्यावर पाहुण्याच्यात गेल्यावर असं कसं खा थोडं, त्याला पचायचं नाही, त्याला त्रास व्हायचा. म्हणजेच काय झालं की तुम्हाला जी सवय आहे ती सवय शरीराला एकदा लागली की तीच लागते. परवा ह्याच्यामध्ये दाखवलं, एकाने मुलाखत घेतली होती की जवळजवळ त्या आजीचं वय आत्ता 75-76 वर्षाचं आहे. लहानपणी कधी मी भात खाल्ला होता म्हणले, लग्न झाल्यावर सुद्धा खाल्ला नाही परत, तेवढा लहानपणीच. केवळ कॉफीवर आहे. 2-3 वेळा दिवसातनं कॉफी घ्यायची, अन्नाचा कण नाही, सगळं कॉफीच तेवढी. आणि तुरतुरीत सगळीकडे इकडचं तिकडचं करते, हळूहळू सगळं चालू. म्हणजे मनुष्याच्या सवय आहेत ही. आता आपण काय करतो, नुसतीच काय भाजी भाकरी खात नाही, अजून एक भाजी करा, अजून हे करा, मग चांगली झाली भाजी. आता रोज खात होता एक भाकरी, आणखीन चतकोर वाढली, अजून चतकोर वाढली, करत 1.5वर गेला, 1.5चा 2वर गेला, 3वर गेला. कितीतरी. एकदा एक जण निघाला होता प्रवासाला आणि त्याने काय केलं, एका ठिकाणी आपला जेवायचं म्हणून बसला त्या झाडाखाली. तिथे एक वैद्य बुवा येऊन बसली होती. ह्याच्याकडे बघितलं, त्यांनी एक भाकरी, दुसरी भाकरी, तिसरी भाकरी, 3ही भाकरी खाल्ल्या आणि मग लागला पाणी प्यायला. ते म्हणले तू मरशील. अरे जेवणाच्या मध्ये पाणी प्यायचं असतं, 3 भाकरी खाल्ल्या ना आता पाणी पितोयस. म्हणला तुला काय आहे, असं आहे का? म्हणला मध्ये नाही पाणी पिलं तर मरतं. त्याने उरलेले 3 खाऊन टाकले. आता झालं का नाही मध्ये पाणी. आता हे काय आहे की त्याची पचनशक्ती. 3 भाकरी खाऊन किंवा 6 भाकरी खातो, पण त्याच्या ठिकाणी काय आहे, एक सांगतात की शिवाजीराजाचा एक भाऊ दक्षिणेकडं, आणि शिवाजीराजाचा बद्दल त्याला नेहमी काय दुःश्वासच. पण एक जण काय आहे त्यांना भेटायला म्हणून चाललेला. मग त्याला कळालं की हा शिवाजीराजाचा माणूस आपल्याकडे येतोय, मग काय म्हणतोय काय, पण त्याला त्रास द्यायचा म्हणून पंगत बसवली. आणि तो चांगला खादाड होता, सगळ्याला भात वाढत गेले आणि त्याला एवढासा भात वाढला. आता तो खायचा खूप भात आणि त्याला एवढासाच भात वाढला. त्याला राग आला, त्याने त्या वाढप्याला घेऊन आला, सगळीच पाटी ओतून घेतली आणि सगळे देखत खाल्ली. हसायला लागले सगळे, काय असं असतं काय म्हणले, इतकं खातेत का? तर त्याच्या पुढं डाव्या हाताच्या खाली फुलपात्र होतं. ते त्यावेळेस काश्याचं, कासं म्हणजे घट्ट धातू, त्याने असंच धरलं दाबून टाकलं, कडकडच ते चोपटं झालं.
हे कुणाला नीट करता येते त्यांनी करून दाखवा म्हणा, धरा करा नीट. आता हे घाबरले, का रे ह्यांनी डाव्या हाताने त्याचं दुमडं करून टाकले, आता काय म्हणले आमचे नाही वा ताकद, तुम्हाला येईल करायला का, न करायला काय झालं, त्यात बोटं घातली ना असं केलं की झालं फुलपत्र जागेला. म्हणजे केवळ बोटाच्या शक्तीत, हाताच्या मनगटाच्या शक्तीत एवढी ताकद आहे म्हणून खातोय. मग ते व्यंकोजी राजे म्हणजे त्यांचे भाऊ ते म्हणले नको नादी लागू, हे शिवाजीची माणसं सगळी अशीच आहे. एकंदरीत काय झालं तर वाढवलंय आपण, आपला विषय असा चालला की वाढविला संसार. संसार वाढायचा नाही, आपण आपल्या सवयीनं वाढवला आणि ते करता करता आम्हाला नामाचा विसर पडला. पडिला नामाचा विसर, आता हा विसर पडला आणि मग काय आहे तर अगोदरच सांगितलं हित बुडालेलं आहे. पुढं सांगतात लटिक्याचे पुरी गेलो वाहोनिया दुरी. लटिक्याचे पुरी, आता वास्तविक पाहता काय आहे की ज्या संसारात आम्ही गुंतलो तो नुसता नाही, आम्हाला काय करतो वाहून नेतो. संसार सिंधू हा दुस्तर लुल्लंगे विता उल्लंघवे पार, बहुत वाहविले दूर नलगेची तीर पैलथडी. म्हणजे हा एवढा पुरासारखा आहे की वाहून नेतो. तसं आहे, पण ज्या संसार पुरानं आम्हाला वाहवलंय हे खरं आहे काय, त्यांनी सांगितलं लटका. लटक्याचे पुरी म्हणजे हा खरा नाही, पण नसणाऱ्या खऱ्या नसणाऱ्या संसाराने आम्हाला लांब नेले पुरामध्ये वाद. माऊली सांगतात लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, हे सगळं कसं आहे तर लटिक आहे. मग त्याच्यामुळं ज्याच्या नादी लागलो ते लटिक आहे. लटिके याचा अर्थ खोटे. तुका म्हणे लटिके फेडा तेने पिढा जाईल. म्हणजे जे काही तुमच्या पुढं लटकं आहे त्याला काढून टाका, ही पिढाच तुमच्या पुढची जाईल. म्हणजेच काय, नको नको दुजियाची सत्ता, पुरेपुरे दुजियाची सत्ता, ही दुसरी तुका म्हणे जाईल पिढा. आता त्या प्रपंच ओसरो या अभंगातला पुढचा टुकाळा आहे. एकंदरीत काय आहे की हे लटकं आहे. आता लटकं असून सुद्धा आम्हाला वाहून नेतंय ना, मग लटक्याच्या पुरी गेलो वाहून या दुरी. आता वाहतं कुठं, आपण संसारात लटका असून सुद्धा वाहत चाललो, हे कसं सिद्ध झालं तर सगळं आयुष्य कुणीकडे गेलं. आयुष्य वाहतंयच, आयुष्याला गती, आणि गतिमान असणारं आयुष्य संसाराच्या व्यवसायाशिवाय संसाराशिवाय दुसरं काय करतं. बरं त्याचं एक दिवसात करून भागतो का, दुसऱ्या दिवशी आहेच, तिसऱ्या दिवशी आहेच. मग एक दिवस 2 दिवस नाही, महिनाभर वर्षभर केला तरी कमीच पडतोय. मग खरा कसा, वर्षभर केलं तरी कमी पडतोय. मग हा खरा कुठे आहे, हा खरा नाही. म्हणजे कसा आहे लटिका आहे, आणि लटका असून सुद्धा दिवसेदिवस कशात गुंतला आहे, त्याच्यामध्येच गुंतलेला आहे. मग आता हा व्याप वाढवला तो खोट्याचा, आणि त्याच्यात गेलो वाहून या दुरी. कुठं दूर गेलो तर मृत्यूच्याच दारात गेलो. सरकत कुठं वाहत गेलो आहे मी, मृत्यूच्या दारात. जसं पुरात गुंतलेला कुठल्या तरी भवऱ्यात गटंगळ्या खात मरून जातो, तसं ह्या मृत्यूच्या दाढेत जाऊन मरून जातो. हे सगळं कोणी केलं, त्या लटक्याच्या नादी लागल्यामुळं. ते का झालं, नामाचा विसर पडला म्हणून. तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. आता शेवटच्या चरणात म्हणतात की आमच्या ठिकाणी हे जे काही नामस्मरण आहे, या नामस्मरणाविषयी भाव जागा झाला. एरवी नामाचा भाव नसता तर आम्ही म्हणून तर बेसावध राहिलो. आता नामाचा भाव सापडल्यामुळं आमच्या ठिकाणी तुका म्हणे नाव, ही नाव मिळाली. आता ह्या नावेत बसलो. कोणता, तुका नाम नावेमध्ये बैसे. तुकाराम महाराजांनी सांगितलं हे सगळं कसं आहे तर वाहून नेणार आहे, म्हणून मी आता कुठं बसलो, तुका नाम नावेमध्ये बसे. तरावया एक युक्ती असे, तुका नाम नावेमध्ये बैसे. हे नाम नावाची नाव आहे, आणि त्या नामामध्ये बसल्यामुळं आम्हाला आता तरुण जाता येतं. कशातनं, ह्या लटिकेच्या पुरातून. पण कधी, आमचा भाव बसल्यावर. नामस्मरण कोण घेतो, ज्याचा भाव येतो, ज्याच्या ठिकाणी
अनेक गोष्टीबद्दल तर बरं वाटतं पण नाम नको वाटतं. मग आता त्याला सगळं खरं आहे पण नामावर भाव ठेव. तुझ्या वस्तू असो किंवा नसो, नाम कशाला तुझ्या वस्तूला आडवं येते. एकंदरीत काय आहे की सगळ्या गोष्टी आपल्याकडून चुकल्या. आता भाव जागा झाला, भावरूपी नाव मिळाली आणि नावेमध्ये बसून निघालो. ही नाव कशाची तर नामाची नाव आहे. आणि मग मी सावध झालेलो आहे. अगोदर सावध नव्हतो त्यामुळं माझं कितीतरी नुकसान झालं. आता मी सावध झालो. पुढचा अभंग 199 क्रमांकाचा. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी का हे पाक घरोघरी. आपुलाले तुम्ही करारे स्वहित, वाचे स्मरा नित्य राम राम. तेखोनी जीवन जरी जाय तहान, तरी का साठवण घरोघरी. देखोनिया छाया सुख न पाविजे, जवन बैसिजे तयातळी. हित तरी होय गाथा ऐकता, जरी राहे चित्ता दृढ भाव. तुका म्हणे होसी भावेची तू मुक्त, काय करीसी युक्त जाणीवेची. हा अभंगसुद्धा भावाबद्दलच महत्त्व सांगतो. आता भाव हा काय असतो, तो नुसता असून काही कामाचा नाही. भावाच्या ठिकाणी आपल्याला जे सांगितलं आहे किंवा भाव ज्याच्यावर स्थिर झालेला आहे त्याचं चिंतन किंवा त्याचा अभ्यास झाला पाहिजे. एरवी काय आहे, आता त्याच्याकरता काय केलं की काही गोष्टी आपल्यापुढं रूपकानं मांडल्या. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, स्वयंपाक केला आहे आणि इतका सुगंध यायला लागला आहे स्वयंपाकाचा, आहा हा हा करायला लागला. मग आता म्हणले बाद झालं, तो वास घेतला, आता कशाला जेवतो. जर नुसत्या वासावर राहिला असता आणि जेवणच केलं नसतं, मग घरोघरी स्वयंपाक कशाला केला आहे. तुम्हाला फक्त वास दिला असतं तरी झालं असतं. मग घरोघरी स्वयंपाक एवढ्यासाठी, म्हणजे काही वेळेला असं आहे की नुसता वास आला तरी भुकेची जाणीव तुम्हाला होते, नसणारी भूक लागते. हॉटेलचे लोक असतात ते फार त्यांना माहीत असतं काय कसं गिऱ्हाईक वळवावं, म्हणून दाराच्या बाहेर भजे तळतील, आत नाहीत. कारण जाणार येणाऱ्याला त्याचा वास आला पाहिजे, आपोआप गिऱ्हाईक आत शिरेल. म्हणजे हे युक्ती त्यांची, गिऱ्हाईक कसं आत मिळवावं. वासाने तुमची भूक वाढली याचा अर्थ हे जसं आहे की भूक वाढते मग स्वयंपाक करावा लागतो, मग जेवावं लागतं. तसं नुसतं ऐकून घेऊन कसं चालेल, तुम्ही काही केलं पाहिजे. परमार्थ फक्त ऐकण्याचा नाही, करण्याचा आहे. केलंच नाही तर नुसतं काय कामाचं. आपुलाले तुम्ही करारे स्वहित, ह्यात एकच आहे की आपलं स्वहित करायचं असेल तर आपण नुसतं बोलून नुसतं ऐकून चालत नसतं. आपल्याला परमार्थाची साधना करावी लागते. जो साधना करतो तोच की जे त्याला ऐकलंय ते त्याला मदतीला येत असतं. नुसतं ऐकायचं, मग किती जरी ऐकलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकत बसला आणि काहीच ध्यानी ठेवलं नाही, काय उपयोग आहे त्याचा. थोडं ऐक, सगळं ध्यानात राहील एवढं. अधिक ऐकण्यापेक्षा थोडं ऐक पण ते ध्यानात ठेव. म्हणजे मग आपल्याकडे काय आहे, परमार्थाचे क्रम आहेत. ऐका, त्याला म्हणायचं श्रवण, आणि मग मनन आहे. तुम्ही ऐकलेलं मनन करा. हे जर केलं नाही तर नुसतं काय, त्याच्याकरता करारे स्वहित, वाचे स्मरा नित्य राम राम. तेव्हा नेहमी वाचेच्या ठिकाणी राम राम घेत राहिला तर हेच नाम तुमच्या अंतःकरणातली शुद्धी करून अंतःकरणात स्थान ठेवील. जसं त्या वाल्याला राम राम म्हणायला लावलं, आलं नाही तरी म्हणायला लावलं, पण त्यानं तो पवित्र झाला. आता नुसता वाल्या नाही तर त्याच्यामुळं वाल्मिक ऋषी झाला. हे केवळ नामोच्चारानं. म्हणून हे आपलं स्वहित आहे. स्वहित काय तर नामस्मरण करावं. देखोनी जीवन जरी जाय तहान. आता दुसरं दिलं की पाणी, आणि पाण्याकडे बघितलं की तहान भागती. असं कसं होईल. पाणी तर प्यायला लागतं, पाणी नुसतं पाहून कसं चालेल. मग त्यावेळेस तरी का साठवण घरोघरी. जर नुसतं पाहून तहान भागत असेल तर घरात हांडे कशाला भरून ठेवता.
एक नाही, दोन नाही, जितकी माणसं तितकं पाण्याची साठवण लागतेच. म्हणजे पाणी प्यायचं आहे का पाहायचं आहे? तर पाणी प्यायचं आहे. म्हणजे तेच आहे की परमार्थ नुसता नाही, परमार्थ काय आहे की तो अनुभवला आला पाहिजे, अंगी बांधला गेला पाहिजे. देखोनिया छाया सुख न पाविजे, जवन बैशिजे तयातळी. आता झाडाची सावली थंड बघितली, घनदाट झाड होतं, सगळीकडं गार सावली, पण तिथं बसलं तर त्या सावलीचं सुख आहे. लांबून नुसती सावली चांगली, सावली चांगली म्हणल्यानं मग कसं सावलीचं सुख कळल? तेव्हा सावलीचं सुख कळायचं असेल तर झाडाखाली बसलं पाहिजे. हित तरी होय गाथा ऐकता, जरी राहे चित्ता दृढ भाव. त्यामुळं आपलं हित कशात आहे? तर तुम्ही गायन करा, ऐका आणि मग चित्तात दृढ करा. हे सगळे क्रम आहेत. आपणही म्हणायचं, दुसऱ्याचंही ऐकायचं, पण चित्तात दृढतेनं ते भाव धारण करून चित्तात ठेवायचं. असं झालं तर नुसतं ऐकत जरी असला तरी काय करावं? एक आपलं सांगतात कथा विनोदाची, की एक घर चांगलं होतं आणि तिथला काम करणारा गडी निघून गेला. मग घरातली माणसं म्हणली, अहो हाताशी माणूस नाही, काम करायला काही नाही, घर कामाला एखादा बघा. एक माणूस भेटला. मग त्याने विचारलं, का रे घरकाम करशील, ऐकशील सगळं? म्हणलं ऐकन की. झालं, जा म्हणले वाड्यावर. मग हे बसला. मग वाड्यातल्या मालकिनीने सांगितलं, हे सगळं झाडून काढ. हे आपलं त्यांच्याकडे बघितलं, हो म्हणला, बसला. तिला वाटलं थोड्या वेळ झाडलं नाही, काही नाही. म्हणलं हे लाजत असेल घर झाडायला, जा पाणी आण जा, हे घे घागर. हो म्हणला, बसला. आता ते आत्ता जाईल गेलाच नाही. शेवटी म्हणली तरीही लाजतोय काय की, जा म्हणले रानात आणि लाकडं घेऊन याचा चुलीसाठी. हो म्हणला आणि बसलाच. आता हे सगळं झाल्यावर मालक आले. म्हणले काय हे माणूस आहे? ह्याला म्हणले काही सांगतोय. अरे म्हणलं तुला काम सांगितलं ना? म्हणलं हा, सांगू का तुम्हाला? हे का सकाळी झाडायला सांगितलं होतं, पुन्हा म्हणलं पाणी आणायला सांगितलं, आणि पुन्हा मला सडपण आणायला सांगितलं, लाकडं आणायला सांगितली. अरे पण काय झालं? म्हणलं आपलं बोलणं काय ऐकायचं, करायचं बोलणंच नाही तर काय करायचं? तुम्ही म्हणलं ऐकशील का? मी म्हणलं हो. मग हे जर झालं तर परमार्थ काय करायचा? करायचा कोणी? तेव्हा ऐकणं आणि करणं हे दोन्ही. त्यात भगवंताला अर्जुन सांगतो की देवा तुम्ही सांगता ही इतकं गोड लागतंय, अनुभवल्यावर कसं वाटेल? देवा गोठीचे ऐकता, बोधू उपदतसे चित्ता, मा अनुभवे तल्लीनता का नवेल केवी. म्हणजे मी जर तो अनुभव घ्यायला लागलो तर किती होईल? म्हणजेच करावं लागतं हे महत्त्वाचं. तुका म्हणे होसी भावेची मुक्त. तेव्हा एकंदरीत गोष्ट आहे की भाव जागा झाला की भाव तुम्हाला सगळं करायला लावे, आणि भावच मुक्ततेला कारण आहे. काय करीसी युक्त जाणीवेची. तेव्हा नुसतं जाणवत घेणं, समजून घेणं हे नाही. ही काय झालं, जाणीव तर असावी, पण त्याच्याबरोबर भावासह जाणीव जर असेल तर तेच कार्य आपलं परमार्थाकडं आणि हिताकडं जाणार आहे. म्हणून नुसतं ऐकायचं नाही तर भावनेनं ऐकायचं, आणि भावच आपल्याला साधन करायला लावेल आणि मुक्ततेकडे नेईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.